सांगितलं आहे, फाइंड द अँगल पी ऑफ ट्रँगल हुज वर्टायसेस आर म्हटलं. आपण असं कन्सिडर करू की हे लेटस कन्सिडर पी क्यू आर इज अ ट्रँगल. नाव लेटस कन्सिडर P bar, Q bar and R bar are the positional vector. जर समजा आपण हे पोझिशनल वेक्टर कन्सिडर केलं तर P बार इज इक्वल्स टू काय येईल, 0I, कारण इथे व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर याला J घ्यायचं, -1J -2K. Q बार इज इक्वल्स टू काय येतं, 3I + 1J + 4K. R बार इज इक्वल्स टू काय येतं, 5I + 7J + 1K. आता नेक्स्ट स्टेप बघा, अँगल P म्हणजे हा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अँगल बिटवीन PQ अँड PR कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच मी काय करतो, वेक्टर PQ बार इज इक्वल्स टू, जेव्हा असं वेक्टर PQ बार काढायचं असतं काय करायचं बघा, हे दुसरं वेक्टर Q बार मायनस P बार करायचं. म्हणजे जे असं आलं, 3I + J + 4K मायनस 0I - J - 2K. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे आतले काय झाले, साईन चेंज होते. -0I - J + 2K. आता बघा, 3I - 0I म्हणजेच फक्त 3I राहत आहे. J + J म्हणजेच 2J. 4K + 2K म्हणजेच 6K आलं. हे झालं वेक्टर PQ. त्यानंतर काय करायचं आहे, वेक्टर PQ झालं की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं PR. तर हे असं येतं आहे, वेक्टर PR बार. तर असं आलं R बार - P बार. R बारची व्हॅल्यू काय, 5I + 7J + K मायनस P बार म्हणजे काय, 0I - J - 2K. तर याचा आन्सर बघा असं येतं, 5I + 7J + K - 0I - J - 2K झालं. मग हे असं येतं, 5I + 0I -0I म्हणजेच फक्त 5I राहतं. 7J + J मीन्स 8J आणि K + 2K म्हणजेच 3K. हे झालं तुमचं व्हॅल्यू PR बार. मग इथं आपण PR बार पण कॅल्क्युलेट केलं. तर नेक्स्ट स्टेप बघा, द अँगल बिटवीन, आपल्याला काय करायचं, अँगल P म्हणजे अँगल बिटवीन PQ अँड QR बार काढायचं आहे. तर असं लिहिणार आपण, अँगल बिटवीन PQ बार अँड PR बार. ह्या दोघातला अँगल जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय, cos P म्हणजे cos θ इज इक्वल्स टू PQ बार इंटू PR बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ PQ बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ PR बार. हा फॉर्म्युला आहे. मग इथं काय करणार आपण, PQ बारची व्हॅल्यू काय, 3I + 2J + 6K डॉट प्रोडक्ट 5I + 8J + 3K. मॅग्निट्यूड म्हणजे काय, आता बघा अंडर रूटमध्ये, आता PQचं मॅग्निट्यूड म्हणजे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करायचं. इथे किती आहे, 3चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, परत इकडं रूटमध्ये 5चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर झालं. म्हणजे ह्याचा आन्सर येतं आहे. आता बघा, 3 × 5, 3 × 5 = 15, 2 × 8 = 16, 3 × 8 = 18. म्हणजे आयचा टर्मचं मल्टिप्लाय Jचं Kचं अपॉन अंडर रूटमध्ये काय राहतं, 49 इंटू ह्याचा आन्सर येतं 98. यालाच आपण असं लिहू शकतो, हे वरचं न्यूमरेटरचं टर्म 49 अपॉन हे √49 इंटू 98 म्हणजे काय येतं आहे, √49 इंटू √2 येतं आहे. आता बघा, 49 इंटू 49 हे जर मल्टिप्लाय केलं तर ह्याचं आपण आन्सर येतं 49 √2. 49 कॅन्सल. हा कॉस पलीकड, इथं कॉस थिटा आहे, तर थिटा इक्वल टू काय झालं, कॉस इनवर्स ऑफ 1/√2. आता ह्याची जी व्हॅल्यू आहे ते येतं थिटा इक्वल टू 45 डिग्री, दॅट इज π/4 येतं. 45 डिग्री म्हणजेच π/4. हा झाला क्वेश्चन नंबर 7. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, फाइंड PQ अँड R बार
इफ पी क्यू अँड आर बार आर युनिट वेक्टर म्हटलं, फाइंड पी आर बार, पी बार डॉट क्यू बार अँड पी बार डॉट आर बार सांगितलं. क्वेश्चन बघा, इथं पहिलं असं सांगितलं पी बार डॉट क्यू बार. काय करायचं, लेटस कन्सिडर समजा हा ए बी सी हा एक ट्रायंगल आहे, यातला हा वेक्टर पी, वेक्टर क्यू आणि वेक्टर आर हा झाला ए बी सी आणि हे डायरेक्ट इकडं ॲरोहेड पण बघा, लक्ष द्या. लेटस कन्सिडर पी बार क्यू बार आर बार इज द पोझिशनल वेक्टर. समजा हे जर पोझिशनल वेक्टर असेल तर लेंथ ऑफ ए बी इक्वल टू लेंथ ऑफ बी सी इक्वल टू लेंथ ऑफ ए सी इज इक्वल्स टू 1, कारण युनिट वेक्टर आहे म्हणून. जर हे 1 आलं तर इट इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण ऑल साईड इक्वल. इट इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. जर इक्विलॅटरल ट्रायंगल झालं तर नेक्स्ट स्टेप काय लिहिणार आपण, अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू 60 डिग्री झालं इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं. तर आता बघा, बाय युझिंग फॉर्म्युला कॉस ए हे जर अँगल कन्सिडर केला तर पी बार आर बार दोन वेक्टर आहेत, तर पी बार डॉट आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ पी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ आर बार. ॲज इट इज अ युनिट वेक्टर, कॉस ए मीन्स कॉस 60 इक्वल टू पी बार डॉट आर बार, आणि ॲज इट इज अ युनिट वेक्टर असल्यामुळं मॅग्निट्यूड 1 येतं, 1 × 1 म्हणजे जे असेल कॉस 60चा आन्सर 1/2 इक्वल टू पी बार डॉट आर बार अपॉन 1, दॅट इज पी बार डॉट आर बार इक्वल टू 1/2 आलं. नेक्स्ट स्टेप बघा, कॉस ए झालं की आता काय करायचं, पी क्यू बार पण सांगितलं आहे, तर कॉस बी करायचं. कॉस बी इक्वल टू काय येतं, बीसाठी बघा पी बार डॉट क्यू बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ पी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार. तर याचं व्हॅल्यू असं येतं, कॉस 60 इक्वल टू पी बार डॉट क्यू बार, मॅग्निट्यूड त्याचं 1 आहे, 1 × 1 म्हणजेच हे आन्सर येतं कॉस 60 म्हणजेच 1/2 इज इक्वल्स टू पी बार डॉट क्यू बार आलं. बघा हे झालं आन्सर. यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो असं येतं, इफ प्रूव्ह बाय वेक्टर मेथड. क्वेश्चन बघा, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. तर त्यांचं म्हणणं काय, एक हा सेमी सर्कल काढला, तर ह्या सेमी सर्कलमधून हा सबटेंडेड अँगल जो का असेल तो राईट अँगल आहे असं प्रूव्ह करा म्हणून सांगितलं. मग आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर ए सी बी. ए टू बी इज अ डायमीटर, हे डायमीटर आहे. ए टू सी इज अ रेडियस, सी टू पी पण रेडियस. याला कन्सिडर करू आपण वेक्टर ए बार, तर याला म्हणायचं वेक्टर मायनस ए बार, आणि हे रेडियस असल्यामुळं समजा ह्याला आर बार म्हटलं. तर बघा लक्ष द्या आता, नाव लेटस कन्सिडर ए सी बार इज इक्वल्स टू सी बार बी बार इज इक्वल्स टू ए बार. म्हणजे हे ए सी आणि सी टू बी हे दोन्ही इक्वल आहेत असं त्याचं मिनिंग झालं. वेक्टर सी पी बार म्हणजेच त्याचं रेडियस आर बार, आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार ॲक्च्युली हे पण रेडियसच आहे, म्हणजे ए बार इज इक्वल्स टू आर बार बिकॉज इट इज रेडियस. इट इज रेडियस असल्या कारणाने हे ए सी आणि हे सी पी दोन्ही सेम आहे. रिझन काय तर रेडियस आहे म्हणून. तर नेक्स्ट स्टेप बघा, आपण काय करणार, फ्रॉम फिगर म्हणायचं. फ्रॉम फिगर ए टू सी आपण असं लिहू शकतो, ए सी पीमध्ये वेक्टर ए सी प्लस वेक्टर सी पी इज इक्वल्स टू वेक्टर ए पी. तर वेक्टर ए सी आहे ए बार प्लस आर बार इज इक्वल्स टू वेक्टर ए पी बार. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट स्टेप बघा, हे डायग्राम बघा आता. तर ह्याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, वेक्टर सी बी बार वेक्टर बी सी बार प्लस वेक्टर सी पी इक्वल टू वेक्टर बी पी बार. मग आता हे बी सी बार म्हणजे मायनस ए आहे, सी पी बार म्हणजे आर बार आहे.
इज इक्वल्स टू वेक्टर बी पी. तर ह्यालाच असं लिहू शकतो आपण इक्वेशन नंबर 2. आता बघा हे ए पी आणि बी पी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर ॲज वेक्टर ए पी बार डॉट वेक्टर बी पी बार ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर कसं येतं आर बार प्लस ए बार आर बार मायनस ए बार. तर नेक्स्ट स्टेप बघा ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय होतं आर बारचा स्क्वेअर मायनस ए बारचा स्क्वेअर. नाव ॲज इथं काय सांगितलं आहे ए बार इज इक्वल्स टू आर बार. रिझन काय इट इज अ रेडियस. हे बघा ए बार आणि आर बार जर सेम असेल तर हे दोन्ही सबस्ट्रॅक्शन केले की झिरोच होत आहे. इट इज इक्वल्स टू झिरो. अँड ॲज वी नो दॅट इफ ए पी बार अँड बी पी बार डॉट प्रोडक्ट इज इक्वल्स टू झिरो it represent both vectors are perpendicular. Both vectors are perpendicular. ते काय रिप्रेझेंट करते की दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहेत. जर समजा इफ ए बार अँड ए पी बार वेक्टर ए पी अँड वेक्टर बी पी बघा ए पी आणि बी पी जर हे दोन्ही परपेंडिक्युलर असतील तर याचा अर्थ काय इट रिप्रेझेंट्स that is a to b vector ab represents a semicircle. Represents a semicircle. ते semicircle represent करतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर डायरेक्ट नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 12 बघा काय सांगितलं इफ अ लाईन हॅज डायरेक्शन ऑन रेशोज 4 - 12 18 देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन म्हटलं. तर जेव्हा कोसाइन विचारतील काय करायचं बघा द डायरेक्शन रेशोज हे ह्या प्रकारे सॉल्व करायचं. द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन आर डायरेक्शन रेशो ऑफ लाईन आर ए इक्वल टू 4 बी इक्वल टू -12 C equal to 18 then L, M and N be the cosine of the line. आपण असं कन्सिडर करू की हे कोसाइन आहेत. जर समजा कोसाइन असेल तर असं लक्षात ठेवा Lचं कोसाइन म्हणजे L जर कोसाइन असेल तर आपण कसं लिहिणार L इज इक्वल्स टू ए अपॉन म्हणायचं कारण फर्स्ट पॉईंट ए येतं आहे. तर काय करायचं बघा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर करायचं. त्यानंतर बघा एमचं कोसाइन जर म्हटलं एम इज इक्वल्स टू करायचं बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर करायचं. कोसाइन ऑफ एन जर म्हटलं तर थर्ड टर्म काय सी आहे तर सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर करायचं. मग हे जर व्हॅल्यू पुटअप केलो तर एची व्हॅल्यू किती आहे 4 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर -12चा स्क्वेअर प्लस 18चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 अपॉन त्याचं रूट म्हणजे 22 येतं. त्यानंतर काय येतं -12 अपॉन 4 स्क्वेअर -12चा स्क्वेअर 18चा स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे -6 अपॉन हे ए बी सी तर सेम आहे म्हणजे परत किती आलं बघा 22. त्यानंतर हे सीची व्हॅल्यू 18 अपॉन हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू 22 येतं. म्हणजेच नेक्स्ट स्टेप बघा हे 4/22 म्हणजे 2/11 याला 2 3 जा 6 म्हणजे 3/11 2 9 जा 18 11 म्हणजे 9/11. तर लिहिताना असं लिहायचं द डायरेक्शन कोसाइन आर द डायरेक्शन कोसाइन आर 2/11 -6/11 अँड 9/11. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा काय सांगितलं डायरेक्शन रेशो द डायरेक्शन रेशो ऑफ ए बी बार आर हे डायरेक्शन रेशो दिलं आहे. तर आपण असं कन्सिडर करू ए इक्वल टू -2 बी इक्वल टू 2 सी इक्वल टू 1. let us consider its cosine. Let us consider
इट्स कोसाईन. जर कोसाईन जर विचारलं, डायरेक्शन कोसाईन म्हटलं तर LMN. त्याचा फॉर्म्युला काय तर L इज इक्वल्स टू, L इज कोसाईन ऑफ A म्हणजे A अपॉन अंडर रूट काय करायचं A² प्लस B² प्लस C² हा फॉर्म्युला आहे. A ची व्हॅल्यू -2 अपॉन अंडर रूट -2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. -2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8 प्लस 1 9, 9चा रूट 3. आन्सर येते -2/3. M इज इक्वल्स टू B बाय अंडर रूट A² प्लस B² प्लस C² म्हणजेच काय 2 अपॉन 3 आलं. N इज इक्वल्स टू काय करायचं बघा, N म्हणजे थर्ड टर्म आहे, C अपॉन अंडर रूट A² प्लस B² प्लस C² म्हणजेच काय येतं 1 अपॉन 3 आलं. हे झाले टर्म. त्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे असं सांगितलं आहे, इफ अ वेक्टर हॅज डायरेक्शन अँगल्स दिलं आहे. वेक्टरचं काय केलं आहे, डायरेक्शन अँगल्स दिलं आहे 45 डिग्री, 60 डिग्री अँड 60 डिग्री. फाइंड थर्ड अँगल, डायरेक्शन अँगल म्हटलं आहे. मग आपण काय करायचं बघा, लेटस कन्सिडर फर्स्ट अँगल अल्फा 45 डिग्री, बीटा 60 डिग्री आणि गॅमा इज इक्वल्स टू 1 कन्सिडर करा थर्ड अँगल. तर ॲक्च्युली आपल्याला गॅमा इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फॉर्म्युला काय बघा, जर डायरेक्शन अँगल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इक्वल टू 1. तर हे कसं येणार, cos 45 ब्रॅकेटचा स्क्वेअर, cos 60 बीटाची व्हॅल्यू 60 आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर, cos अल्फा cos गॅमा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. ॲज cos 45 जे आहे ह्याची व्हॅल्यू येते 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, cos 60ची व्हॅल्यू येते 1/2चा स्क्वेअर आणि cos गॅमाचा स्क्वेअर आला इक्वल टू 1. मग आता हे व्हॅल्यूज कसे येतात बघा, हे 1/√2चा स्क्वेअर 1/2, इथे येतं 1/4 प्लस cos गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 1. आता दोघाचं डिनॉमिनेटर डिफरंट आहे, 4 प्लस 2/8 प्लस cos गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 1. आता बघा 4 प्लस 2 6, 6/8 प्लस cos गॅमा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. तर राहतं काय cos गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 2 3 जा 6, 2 4 जा 8. क्रॉस मल्टिप्लाय करा, cos गॅमाचा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 3/4 येतं. 4 मायनस 3 म्हणजेच 1. cos गॅमाचा स्क्वेअर इक्वल टू 1/4 म्हणजेच हे असं येतं cos गॅमा इक्वल टू 1/2. नाव ॲज 1/2 हे कशाची व्हॅल्यू आहे तर cos 60ची व्हॅल्यू आहे. तर cos π/3 करायचं, cos π/3 cos कॅन्सल, r इज इक्वल्स टू गॅमा इज इक्वल्स टू π/3. देअरफॉर थर्ड डायरेक्शन अँगल इज π/3. π/3 म्हणजेच 60 डिग्री.